मग हे कुठून बनवायला लाईन आहे? ते आपल्या धामणगावहून इकडे फॉल्ट झालेला आहे, केबल जळला आहे, ते काम चालू आहे. एखादा तास लागते अजून. हो ना, पण काही अर्धी गावातली लाईन चालू आहे, अर्धी गावातली बंद आहे. हो, ते आमल्याकडून घेतला ना बॅकसाईड, पूर्ण चालत नाही, त्याच्यामुळे जेवढं चालते तेवढं तिकडून ठेवलं. हा, आता जे शेवटचे आहे ते चालत नाही. ते जर चालू केलं तर पुरच बसते तांदूळ. पण साहेब मला एक सांगा, तांदूळातले अर्धे नागरिक म्हणजे नाराज आहे हा हा. आणि आता अर्धे हे खुश आहे. फॉल्ट झालं त्याच्यामुळे अडचण आहे, होऊन जाते नाही एखाद्या तासात आता. पण चालू आहे का युद्ध पातळीवर काम चालू आहे का बंद आहे? हो हो, काम चालू आहे. मी इथंच आहे, कामाच्या ठिकाणीच आहे. कुठे आहे तुम्ही? तुमचं थेट क्षेत्र कोणतं आहे? धामणगावमध्ये आहे मी, धामणगावमध्ये. म्हणजे नेहमी आपल्या तांदूळला का प्रॉब्लेम साहेब? नेहमी नाही, आता हे फॉल्ट काही सांगून येत नाही ना दादा. नाही, आता ऊन केबल तपून राहिली त्याच्यामुळे होऊ शकते, उन्हाचा पारा वाढला हे पण महत्वाचं आहे. उन्हीच्या केबल तो हिटअप झाला आणि तो किट फेल झाली त्याची. हो का साहेब? हम्म. पण मला एक सांगा, आता काही चांदूर रेल्वे अर्ध अंधारात डुबलेला आहे आणि काही चांदूर रेल्वे अर्ध प्रकाशाचा आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? हो ना, तर आमल्यावरून सप्लाय घेतलेला आहे 11 केबी, ते पूर्ण चालत नाही त्याच्यावर, अर्धच चालू शकते. पूर्ण जर घेतलं तर सर्वच बसून जाईल आपलं. पण साहेब मला एक सांगा, काही लोक आमच्या ऑफिसमध्ये आले तर आमची लाईन बंद आहे म्हणून तुम्हाला कॉल लावून आला. ठीक आहे ना सर, ठीक आहे. हा, बरं किती ठीक वेळ आहे. लागेल, किती वेळ लागेल साहेब? एखादा तास लागते. पुन्हा हो. म्हणजे विजेचा लपंडाव असं चालू राहील का मग शहरामध्ये? काय म्हटलं? विजेचा लपंडाव म्हटलं शहरामध्ये असं चालू राहील का म्हटलं? फॉल्ट झाल्यावर त्याला कोणीच काही करू शकत नाही दादा. लपंडाव कायचा, आम्ही काय कामावर नाही का? 100% तुम्ही तुमच्या कर्तव्यावर आहे, मान्य आहे मला. पण शहरातील नागरिक हैराण आहे, काय सांगाल? ठीक आहे, येऊन जाईल एक तासात लाईन. ठीक आहे. ओके साहेब, ओके, गुड नाईट.